नमस्कार शेतकरी बांधवांनो, या वर्षीच्या जागतिक तापमानात झालेली वाढ पाहता राज्यात, देशात आणि परिणामी जगभरात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे आणि उन्हाळ्यामध्ये जे शेतकरी शेती करू शकतात, अशा शेतकरी मित्रांनी या परिस्थितीचा फायदा घेऊ शकता. कोथिंबीर पीक जर लागवड केली तर भरघोस नफा कमवण्याची त्या ठिकाणी संधी आहे. कारण कोथिंबीर हे पीक लॉटरी पद्धतीचं पीक आहे. कोथिंबीर हे कमी वेळेत येणारे, चांगला आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते, त्यामुळे व्यवस्थित नियोजनाने कोथिंबीर लागवड करून हमखास असा नफा मिळवता येतो. साधारणतः कोथिंबीरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते. व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळून जाऊ शकते. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते, परंतु पाऊस असेल किंवा उन्हाळ्यात अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हव्या त्या प्रमाणात होत नाही. पाण्याचा स्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करू शकता. जास्त नफा त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये तापमान 35°C वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात उत्पादन तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. कोथिंबीरीचा वापर हा अगदी घरापासून तर हॉटेल पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यामुळे कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीरीची लागवड ही प्रामुख्याने पावसाळी आणि हिवाळी हंगामात केली जाते. उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे कोथिंबीरीचे उत्पादन कमी निघत असते. तरी प्रचंड मागणी ह्या ठिकाणी असल्यामुळे फारच त्या ठिकाणी कमी लोक कोथिंबीर करतात आणि बाजारभाव उत्तम त्या ठिकाणी मिळाला जातो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित जाती देखील बाजारामध्ये आहे. त्याच्यामध्ये कोकण कस्तुरी ही एक प्रामुख्याने जात आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी ती विकसित केलेली आहे. या ठिकाणी त्या जातीची उंची कमी असते, भरघोस फांद्या असतात, त्याचप्रमाणे सुगंध त्या ठिकाणी असतो आणि अधिक उत्पादन देणारी देखील ही जात आहे. कोथिंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये दर 2 दिवसांनी कोथिंबीरीला पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाणी भरपूर असेल तर तुम्ही कोथिंबीर हे पीक नक्कीच घेऊ शकता. पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी कोथिंबीर 15 ते 20 सेंटीमीटर उंचीची होते. त्यावेळी ती उपटून काढू शकता किंवा कापून त्याची काढणी करावी लागते आणि पेरणीच्या 2 महिन्यानंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरुवात होते. त्यामुळे आधीच काढणी करणे महत्त्वाचे असते. पावसाळी व हिवाळी हंगामात कोथिंबीरीचे एकरी 4 ते 6 टन उत्पादन मिळते, तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन कमी होऊन 2.5 ते 3.5 टन मिळते. धन्यवाद. किसान मंडी एक्सप्रेस या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.